नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे मैत्रिणींनो. आज आपण एकदम साधं आणि सोप्या असं बनवणार आहे. तर आता साधं सोपं म्हणजे काय बनवणार आहोत, आपण घेतलेले आहे झिंगेची चटणी. तर आज आपण बनवणार आहोत झिंगेची चटणी. तर हे बघा, हे झिंगे घेतलेले आहे, छान असे मस्त साफ करून घेतलेले आहे. आणि झिंगे आणि हे घेतलेले आहे हिरव्या मिरच्या, हा घेतलेला आहे लसूण, हा घेतलं आहे मीठ. आता मीठ, लसूण आणि हिरव्या मिरच्या अशा मस्त आपण पाट्यावर वाटून पाट्यावरची झिंग्याची चटणी आज कशी बनवत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. साधी सोपी गावाकडची पाट्यावरची झिंग्याची चटणी. तर हिरव्या मिरच्यामध्ये खूप मैत्रिणींनो चटणी टेस्टी लागते आणि छान लागते. आणि लाल मिरच्यात बी आणि कांद्यात बी होती, पण आपण आज हिरव्या मिरच्यात करत आहे. कारण मिरच्याचं सीजन आहे, तोपर्यंत हिरव्या मिरच्यात भाज्या करून घ्यायच्या, खाऊन घ्यायचं. कवळ्या कवळ्या मस्त हिरव्या मिरच्या आहे. तर आता बघा मैत्रिणींनो, चटणी करण्यासाठी प्रथम आपण सुकट भाजून घेणार आहोत. हा बघा मैत्रिणींनो, छान असा आपण तवा ठेवलेला आहे. आता तव्यावर आपण सुकट टाकणार आहोत. आता हे सुकट असं मस्त भाजायचं. सुकट का भाजायचं, कारण त्याला ते काटेसे असे थोडेसे असतात ना, तर ते साफ केल्याने त्याचे ते काटे निघून जातात सुकटाचे. असं लालसर थोडं सुकट छान असं भाजून घ्यायचं, बिना तेलाचं बरं का, तेल ना टाकता. तर आज आपण साधी सोपी आपली रेसिपी दाखवत आहे, सुकटाची चटणी गावाकडची. सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर खायला इतकी सुंदर छान लागते आणि तोंडाला चव येते. तर आज आपण सुकटाची चटणी कोणत्याही भाकरीबरोबर छान आणि चवदार लागते. तर आज आपण सुकटाची चटणी कशी साधी आणि सोपी बनवत आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. आता हे सुकट बघा असं मस्त भाजून घ्यायचं लालसर. आता हे असं लालसर मस्त भाजलेलं आहे. जास्त भाजले पुन्हा आपल्याला तळायचं बी आहे ना सुकट मिरचीमध्ये, तर असं कमीत कमी त्याचे काटे निघतील असंच भाजायचं. तर आता हे सुकट असं छान असं आपण भाजून घेतलं आहे. आता हे सुकट आपण काढून घेणार आहोत. तर आता हे सगळं सुकट हे बघा असं काढून घेते. आता हे सर्व सुकट आपण ह्या पद्धतीने काढ. तर हे बघा मैत्रिणी, छान असं सुकट आता मस्त असं भाजून घेतलं आहे. आणि त्याला असं थोडंसं हे करून आणि त्याला पाखडून घेणार आहोत आपण स्वच्छ असं, म्हणजे त्याचे काटे पूर्ण बारीक निघून जाणार. तर आता सुकटाला आपण पाखडून घेऊया. ते असं जरी पाखडलं तरी त्याचं हे बघा असं पुढे येतं. हे बघा असे हे काटे आहे ना, हे पूर्ण असे पाखडल्याने हे बघा हे असे काढून घ्यायचे पूर्ण. ते कसे टाचतात ना, हे बघा हे असे सगळे काढून घेणार आहे आपण. ह्या पद्धतीने ह्या बाई काढायचे. आता हे असं करून सर्व सुकट असं मी पाखडून घेणार आहे. सर्व त्याचे ते काटे वगैरे काढणार आहे, साफ करणार आहे. आता हे सर्व मैत्रिणी स्वच्छ आणि साफ असं छान केलेलं आहे. त्याचे काटे घाण काढून घेतलेले आहे सुकटाचे. तर आता चला आपण दुसरं काय करणार आहे, मिरच्या भाजून घेणार आहोत चटणीसाठी. तर आता बघा मैत्रिणींनो, छानसा असा तवा आपला तापलेला आहे. आता आपण या तव्यावर अशा मस्त हिरव्या मिरच्या टाकणार आहोत भाजायला. आता या मिरच्या मस्त असं काळा डाग पडूपर्यंत, थोडा म्हणजे लय काळा नाही, असे साधारण भाजून घ्यायचे आहे. भाजल्याने मिरच्या आहे ना मैत्रिणींनो, तिखट लागत नाही, तिखट कमी होऊ लागतात. त्याच्यासाठी नेहमी अशा हिरव्या मिरच्या कधी मिरची बनवताना थोड्याशा भाजून घ्यायच्या. आता या पद्धतीने सर्व अशा बारीक करूया. भाजून घेऊया सर्व मिरच्या. आता या मिरच्या बघा मैत्रिणी असं छान असं आपल्या नरम झालेल्या आहे. हे बघा
बघ भाजल्यामुळे अशा मस्त हे बघा सफेद सफेद सर दिसतं ना तर त्या भाजलेल्या आहे. आता मिरच्या बी आपण काढून घेणार आहोत. तर ह्या बघा मैत्रिणींनो छान असे आपण मिरच्या बी भाजून घेतलेल्या आहे, सुकट बी भाजून घेतलेलं आहे, साफ केलेलं आहे, लसूण घेतला, मीठ घेतला. आता चटणी कशी वाटायची ती तुम्हाला दाखवत आहे सुकटाची. तर हे बघा मैत्रिणींनो पाटा असं छान असा आपला धुवून घेतलेला आहे. आता हा पाटा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे, कोरडा वल्ला नाही लागत चटणीला. तर आता हा पाटा असा स्वच्छ आपण पुसून घेत आहे. हे बघा आता आपला पाटा स्वच्छ झालेला आहे. आता आपण प्रथम काय वाटणार आहोत मैत्रिणींनो, प्रथम आपण हिरव्या मिरच्या आणि हा लसण आणि त्याच्यावर छान असं मीठ चवीनुसार. आता ह्या मस्त अशा वाटून घेणार आहोत, आबडधोबड, लय बारीक नाही वाटायचं. असं आपण सर्व ह्या वाटून घेणार आहे. बस बस हलू नको, बस बस तसं. आता ह्या मिरच्या आपण अशा वाटून घेणार. मस्त असं आबडधोबड, लय बारीक बी नाही वाटणार आपण, साधारण असे लसणाची चटणीमध्ये झणझणाट आणि अशा मस्त खायला असं तोंडाला टेस्टी लागणारी ही आपण झिंग्याची चटणी पाट्यावरती करत आहे. तर मैत्रिणींनो तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून बघा, अशी चटणी करून बघा, छान अशी झिंग्याची चटणी. तर हे बघा आता मस्त असं छान असं आपण ज्या प्रकारे वाटत आहोत. लय बारीक बी नाही वाटायचे, आबडधोबड. सगळीकडून अशी वाटायची, सगळीकडे रुचना फिरवला ना म्हणजे बारीक होती. हे बघा मैत्रिणी आता आपली चटणी वाटून झालेली आहे. हे बघा या पद्धतीने आपण आता चटणी वाटली आहे. हे बघा तसं, हे बघा अशी चटणीचा गोळा वाटून घेतलेला आहे. आता आपण काय करणार, हे सुकट आहे, हे सुकट याच्यावर टाकणार आहोत. आता हे सुकट आपण हे टाकलेलं आहे. आता छान असे सुकटाला ही पूर्ण चटणी आपण लावणार आहोत. आता ही पूर्ण चटणी लावलेली आहे. आता पूर्ण अशी चटणी लावून घेतली. आता ही चटणी आपण काढून घ्यायची अशी. तर
तर हे बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपण पाट्यावरची चटणी अशी छानशी वाटून घेतली आणि याला हिरवी मिरची चोळून घेतलेली आहे. आता ही चटणी आपण तळणार आहोत. आता छान अशी ही चटणी बघा आपली ही आता पाट्यावर मस्त अशी लावून घेतली. आता कोणी कोणी कसं ह्या चटणीमध्ये कांदा बी टाकतात. आपण कसं साधारण सोपं आपण तळणार आहोत. तर आता ही चटणी अशी मस्त आपण तळून घेऊया. चला. खमंग आणि खरपूसाची चटणी आपण छान मस्त तळणार आहोत. आता तव्यावर आपण तेल टाकणार आहोत मिरची तळण्यासाठी. खरपूस आणि खमंग अशी आपली सुकटाची चटणी आता आपण तळूया. हे बघा तेल असं छानसं आता तापलं आहे. आता याच्यामध्ये आपण मैत्रिणी, आता याच्यामध्ये आपण सुकट टाकलेलं आहे. छान अशी आता ही चटणी आपण हलवणार आहोत, म्हणजे तळणारच आहे. मैत्रिणी, आता आपण याच्यात थोडंसं ना मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि मस्त आता हलवून घेणार आहे. तर अशी लालसर खमंग अशी चटणी आपली तयार होत आहे. मस्त खरपूस भाजायची. पोळीबरोबर खाता येते, बाजरीच्या भाकरीबरोबर डब्यावर नेता येते. मुलांना बी चवदार अशी चटणी खायला आवडते, टेस्टी असते. सर्दी पडसं झालं नाही, चटणी खाली तोंडाला चवच. तर बघा मैत्रिणी, या पद्धतीने आपण ही चटणी बनवलेली आहे. मस्त खरपूस आणि खमंग तळलेली आहे. कडक आणि खरपूस अशी छान तळायची. तर या बघा मैत्रिणींनो, अशी मस्त चटणी आपली तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने अशी चटणी करा, खा. इतरांना बी करून चारा. साधी आणि सोपी आपली गावाकडची पाट्यावरची सुकटाची चटणी आता तयार झालेली आहे. आता बनवली आपण. तर ह्या पद्धतीने बनवायची मैत्रिणी. बघा अशी झणझणीत आणि चमचमीत खायला टेस्टी अशी खरपूस खमंग चटणी आपली तयार झालेली आहे. तर चला आता आपण मैत्रिणी चटणी काढून घेऊया एका भांड्यामध्ये. ते बघा असं हलवत राहिले, त्या बघा खरपूस झाली, खरपूस तळली. ते बघा छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे. आपण चटणी काढून घेऊया. मैत्रिणींनो, खमंग आणि खरपूस चटणी तयार झालेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. आपल्या साध्या गावाकडच्या साध्या सिंपल आपल्या रेसिप्या अशा आपण बनवल्या आहे. तर चला मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपली चटणी तयार झाली. पाट्यावरची खमंग अशी मस्त सुकटाची चटणी तयार झालेली आहे. साधी आणि सोपी.